नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, मी आता तारळ गावात इलेलो आहे शाळेवरती, आणि इकडे शाळेवरती कार्यक्रम आणि सत्यनारायणाची महापूजा भाग मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. आणि इकडे मी सत्कार समारंभ हो कार्यक्रम तुमका मी आता थोड्या टायमात दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा, मी आता इकडे तारलेत इलेलो आहे आणि इकडे सत्यनारायणाची महापूजा आणि इकडे पूर्ण अशी सजावट केलेल्या तोरणा बिरणा लावलेली आहेत. मेन गेट आहे इकडे. रात्रीची वेळ आहे, चंद्र मी तिकडे दिसता बघा. आणि आता आम्ही गेटने असो पुढे पुढे चाललोय तिकडे आणि तुमका तिकडची सत्यनारायणाची महापूजा दाखवणार आहे. मस्तपैकी डेकोरेशन केलेला आमचे तारळगावचे दीपक मेस्त्री म्हणून यांचं डेकोरेशन आहे. हे भारी डेकोरेशन करतात होते दीपक मेस्त्री. हे बघा, या बाजू कशी शाळा. आता थोड्या टायमात तिकडे मी तुमका स्टेजवर सत्कार समारंभ कार्यक्रम दाखवणार आहे. आता इकडे तुमका मी आता सत्यनारायणाची महापूजा दाखवणार आहे. हे बघा, हे मंडळाचे कार्यकर्ते तिकडे. विद्यमान क्रिकेट क्लब तारळ कसबेवाडी. बघा, इकडे मस्तपैकी असो गेट केलेलो आहे इकडे आणि मंडपी सजवलेलो आहे. आणि इकडे सत्यनारायणाची महापूजा इकडे आयोजित केलेली आहे आणि मस्तपैकी अशी पूजा वगैरे झालेली आहे. तुम्ही सत्यनारायणाचं दर्शनही घेऊ शकता. असे बघा, हे बघा, माध्यमिक विद्यालय तारळ म्हणून इकडे. आता तुमका इकडचा शाळा पूर्ण दाखवणार आहे मी. बघा, शाळेची कशी सजावट केलेली आहे बघा. आता मी पुढे पुढे चाललोय. अशी लांब लचक शाळा. आता इकडे मी पुढे पुढे चाललोय. इकडे दाखवते पूर्ण फलक इकडे दाखवणार आहे. इकडे जरा काळोख असल्यामुळे असं दिसत नाही. बघा, अशी शाळेतलं वर्ग ते.
पूर्ण मी तुमका इकडचा शाळेचा भाग दाखवतो इकडे. तर रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे पूर्ण असं उजेड हे दिसत नाही इकडे असं ना. तर थोड्या टायमात इकडे मी तुमका सत्कार समारंभ भाग दाखवणार आहे. मित्रमंडळ क्रिकेट क्षेत्रात तर आहेच, परंतु आपल्या स्थानिक मुलांना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण व्हावं, कला क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव उज्ज्वल करावं, हा उदात्त हेतू ठेवून कसबेवाडी मित्रमंडळाने रेकॉर्डिंग स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये हा रेकॉर्डिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडेल. तत्पूर्वी सर्व रसिक प्रेक्षकांना मी विनंती करतो की व्यासपीठासमोर आपण येऊन स्थानापन्न व्हावं. लोके देवगड यांना देखील मी रंगमंचावरती आमंत्रित करतो. कृपया आपण रंगमंचावरती यायचं आहे. ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. करीतो स्वागत सुमनाने दिन आज हा भाग्याचा आला, स्वागताच्या परिमळ गंधाने सभा मंडप सज्ज झाला. विद्यमान क्रिकेट क्लब तारळ कसबेवाडी आयोजित भव्य रेकॉर्डिंग स्पर्धेसाठी उपस्थित सर्व मान्यवर, राजापूर, लांजा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कुडाळ, विविध तालुके आणि जिल्ह्यातून आलेले सर्व स्पर्धक, या पंचक्रोशीतील स्पर्धक, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते, या गावातील सर्व ग्रामस्थ, या सर्वांचं मी सर्वप्रथम शैलेंद्र प्रभुदेसाई शब्दसुमनाने स्वागत करतो. रंगमंचावरती उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या परंपरेप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि विद्येचं दैवत सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. आदरणीय संदीप वेलणकर सर कृपया रंगमंचावरती यायचं आहे. जावळेकर सर, दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीपा हरे तुमे पाप, दीपज्योती नमोस्तुते. या दिव्यांच्या शुभ्र प्रकाशामध्ये आपल्या सर्वांच्या मनामध्ये असलेला अंधकार दूर होऊन एक प्रकाशमय वातावरण निर्माण होण्याकरता या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन केलं जात आहे. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन केलं जात आहे आणि विद्येची देवता सरस्वती तिचा सहवास सतत आपल्या मुखात राहावा या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन केलं जात आहे. ज्योत दैवते समतेची, ज्योत दैवते त्यागाची, ज्योत दैवते क्रांतीची आणि समर्पणाची, ज्या ज्योतीने एक संदेश दिला, स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यांसाठी जगून पाहावा, असा ह्या उद्घाटन सोहळ्याचा दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन केलं जात आहे. आजची ही सुंदर अशी पौर्णिमेची रात्र आपण सर्वजण साजरी करण्याकरता ताराळ गावातील आदरणीय संजय जठार यांच्या आपल्याला उपलब्ध करून दिलेलं हे रंगमंच आणि भव्य असं पटांगण, त्या पटांगणामध्ये आपण हे साजरी करत आहोत. या कुंभेनु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर पृथ्वी दैवे सदा वंदिता, सामाम पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. मान्यवरांच्या शुभ हस्ते भव्य असं रेकॉर्डिंग स्पर्धा आणि रेकॉर्डिंग स्पर्धेचं दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं.
सन्मान होना तुम्हा सर्वांचा दिन हा सोनेरी उगवला आहे. स्वागताचा हा सोहळा आम्हा सूर्यासम तेजस्वी भासतो आहे. सूर्यासम तेजस्वी भासतो आहे. व्यासपीठावरील मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. महाराष्ट्राचा दैवत छत्रपती शिवराय, विद्येची देवता शारदा माता, या गावची ग्रामदेवता यांना विनम्र अभिवादन. आज विद्यमान क्रिकेट क्लब तारळ कसबेवाडी यांच्या विद्यमानं भव्य रेकॉर्डिंग स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि या रेकॉर्डिंग स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय चौरे सर, ज्यांनी कोविडमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली, ते आमचे चौरे सर. त्याचप्रमाणे या गावच्या सरपंच, उपसरपंच, आमचे मित्र राजू वेलणकर, दीपक मेस्त्री या मंडळाचे अध्यक्ष,
व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, बराच वेळ झालेला आहे त्यामुळे सर्वांची नावं घेत नाही, कारण सर्वांना उत्सुकता आहे या येणाऱ्या कार्यक्रमाची. आणि या कार्यक्रमाला ज्यांनी सूत्रसंचालन केलं किंवा करतायत, मी वेळोवेळी पाहतोय की सूत्रसंचालन म्हटलं की देसाई सर, अतिशय सुंदर सूत्रसंचालन करणारे आमचे देसाई सर आमच्या या आबासाहेब मराठी कॉलेजमध्ये प्राध्यापकाची भूमिका पार पडतात. अतिशय चांगलं सूत्रसंचालन. त्यानंतर या रेकॉर्डिंग स्पर्धेला नुसती स्पर्धा म्हटली चालत नाही. एखादी स्पर्धा आपण आयोजित करणं सोपं असतं, पण त्याचं नियोजन करणं तेवढं सोपं नसतं. परंतु ह्या मंडळाने अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करून हा जो भव्य दिवस सोहळा पार पडण्यात एक शिवधनुष्य या ठिकाणी हाती घेतलेला आहे, त्या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या रेकॉर्डिंग स्पर्धेसाठी जो आपला साऊंड आहे, हा साऊंड फार महत्त्वाचा असतो, कारण त्याचीच भूमिका चांगली असते. जर साऊंड चांगला नसेल तर कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी वाद्य किंवा जे नृत्य आहे ते चांगलं वाजत नाही किंवा त्याच्यामुळे ते फिकं पडतं. तर मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या मंडळाला एवढंच सांगेन, जशी आपण रेकॉर्डिंग स्पर्धेमध्ये ही आपण जी काय सुरुवात करताय, तशीच आपल्या अन्य सामाजिक कामामध्ये असेल, शैक्षणिक असेल, एक रक्तदान शिबिर असेल किंवा इतर ज्या ज्या काही सामाजिक कामं करतायत त्या दृष्टीने आपण प्रयत्न करा, असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि या पूर्ण मंडळाला शुभेच्छा देतो आणि सर्वांना सुयश चिंतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आजचा जो आपला रेकॉर्डिंग स्पर्धेचा जो कार्यक्रम सर्वांपर्यंत उपस्थित नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं जे काम करतायत असे श्री सुभाष गुरव कोकणी राजा YouTube चॅनल त्यांचं आहे, तर त्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं असं विकास तिल्लोटकर यांना मी विनंती करतोय. सुभाष गुरव. नुसता शुभेच्छा द्यायला सांगितलं, कारण कार्यक्रमाला भरपूर उशीर होतोय. तरी मान्य आहे, तरी 5 मिनिटं बोलावं अशी इच्छा झालेली आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांना मुजरा करतो. आपले ग्रामदैवत कालिकाई मातेला नतमस्तक होतो आणि विद्येची देवता सरस्वती मातेचे नमन करतो. आणि व्यासपीठावर बसलेले प्रमुख पाहुणे आपले प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर चौरे सर, तसेच माझे मित्र प्रसाद मोहरकर जुवाठी, आपल्या तारळ चौके ग्रामपंचायतच्या सरपंच वैजयंती दाभोळकर आणि व्यासपीठावर बसलेले सर्व, यांचे सगळ्यांचं स्वागत करतो. आणि विद्यमान क्रिकेट क्लब तारळ कसबेवाडी यांनी मला वाटतं जवळजवळ 10 वर्ष तरी झाली प्रतिवर्षी हे क्रिकेट स्पर्धा आणि रेकॉर्ड डान्स घेतात. मधल्या काळात कोविडच्या काळात त्या राहून गेलेल्या होत्या, तरी त्यांना मी धन्यवाद देतो. असेच उत्तरोत्तरी त्यांच्याकडनं चांगली
अशी सेवा होऊन दे आणि असेच कार्यक्रम त्यांच्या हातून होऊन जात आणि जास्तीत जास्त जे ते स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांना टाळ्या द्यायच्या आहेत, कारण टाळ्या दिल्यामुळे 2 कामं होणार आहेत. एक तर त्या जो कोण स्पर्धक आहे त्याला अतिशय उत्तेजन मिळेल आणि दुसरी म्हणजे आपली थंडी जाईल. तरी सगळ्यांना एक आवाहन करतो की ज्या ज्या स्पर्धा आता स्पर्धक आहेत त्या सगळ्यांना उत्तेजन द्या आणि आपलीच मुलं आहेत आणि आपल्याच मुलांना सहकार्य करायचं आहे, त्या सगळ्यांनी सहकार्य करा असं मी सगळ्यांना विनंती करतो. तशात उद्या मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तरी आदरणीय मजिदजी भाटकर हे उपस्थित राहणार होते, पण काही कारणास्तव त्यांना विलंब होत आहे, तर त्यांनी आपल्या स्पर्धेकरता शुभेच्छा दिलेल्या आहेत. एक विशेष सत्कार अजून एक राहून गेलाय, तो म्हणजे श्री नितीन प्रकाश ठीक. वैदिक क्षेत्रामध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली आहे. तर नितीन ठीक किंवा त्यांचे पालक जर इथे असतील तर कृपया त्यांनी रंगमंचावरती यायचं आहे. नितीन प्रकाश ठीक, कृपया कुटुंबीय जर कोण असतील तर त्यांनी त्यापूर्वी 1 मिनिट फक्त मी या कसबेवाडी मित्रमंडळाबद्दल बोलतोय. तारळ कसबेवाडी मित्रमंडळ हे साधारणपणे 2010 साली स्थापन करण्यात आलं. या मंडळाचा महत्वाचा उद्देश म्हणजेच काय तर आपल्या या ग्रामीण स्तरावरती असणारं जे काही क्रिकेट प्रेमी म्हणूया त्यांना क्रिकेट क्षेत्रामध्ये एक व्यासपीठ निर्माण करून द्यावं आणि या दृष्टिकोनातून या मंडळाची स्थापना झाली होती. 2010 ते 2025 पर्यंत यांनी उत्कृष्ट पद्धतीने क्रिकेटचे सामने भरून आपल्या स्थानिक स्तरावरील क्रिकेट प्रेमींना एक व्यासपीठ दिलं. त्याच अनुषंगानं 2014 सालापासून एक क्रिकेट क्षेत्राबरोबरच आपल्या एक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील विशेष योगदान असावं हा उद्देश ठेवून स्थानिक स्तरावरील मुलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून रेकॉर्ड डान्स स्पर्धेचं यांनी आयोजन केलं होतं. या मंडळाविषयी मी एवढंच सांगेन की ना नफा ना तोटा या तत्वावरती ही कसबेवाडी मित्रमंडळ या रेकॉर्ड डान्स स्पर्धा असतील म्हणूया किंवा क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन करतं. त्याकरता या मंडळाकरता एक जोरदार टाळ्या होऊन देत. आपल्याच मुलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून सतत प्रयत्नशील असणारे धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा शुभारंभ श्रीफळ वाढून करावा. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की कार्यक्रमाचा शुभारंभ हा श्रीफळ वाढून करावा. सदस्य मुख्याध्यापक या सर्वांचं मी आजच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम आभार मानतो व व्यासपीठावर मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरिता व्यासपीठाच्या समोर आपल्याला जी बैठक व्यवस्था आहे त्या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. आभार प्रदर्शनानंतर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. आजच्या या रेकॉर्ड डान्स आजची या ठिकाणी डान्स कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आलेली आहे. मी आधीच असं काही खूप बोलून तुमचा वेळही घेत नाहीये आणि असं काही बर्डन वगैरे पण तुमच्या मनावरती आणत नाहीये. सर्व स्पर्धकांना फक्त आम्हाला दोघेही परीक्षकांना हे सांगायचं वाटतंय, सांगू इच्छितो आम्ही की आजची जी आपली ही स्पर्धा आहे ही आपण 50 गुणांमध्ये आपण याचं गुणगान करणार आहोत आणि एक बेसिक
गोष्टी असतील, जसे की तुमची गाण्याची निवड असेल, तुमची प्रकाराची निवड असेल, त्याला अनुसरून तुमची वेशभूषा रंगभूषा असेल, त्यानंतर पदन्यास, रंगमंचाचा वापर, तुमचा मुद्रा अभिनय, जे काही एक्सप्रेशन्स असतील, जसं तुम्ही तुमची स्टाईल तुमचं गाणं प्रेझेंट करताय आणि ओव्हरऑल तुमचा जो काही परफॉर्मन्स असेल, या सर्वावरती आम्ही आमचा हा आजचा निकाल आहे हा आम्ही जाहीर करणार आहोत. सो कोणत्याही प्रकारचं वर्णन घेऊ नका आणि आम्ही दोघीही अगदी मनापासून या कलेचे साधक आहोत. बरीच वर्ष आम्ही दोघेही म्हटलं तर कथ्थक विशारद असल्यामुळे आम्हाला या कलेची जाण आहे. तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा एक पार्शियलिटी वगैरे करणार नाही. तुम्ही अगदी मनापासून परफॉर्मन्स इथे सादर करा, 100% द्या आणि आम्ही सुद्धा अगदी तुमच्या कलेला न्याय देऊन या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.